मित्रांनो, ही गोष्ट आजपासून 3 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी मी पुण्यात एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होतो. त्या शाळेत नेहा नावाची एक शिक्षिका होती. तिची उंची सुमारे 5 फूट 5 इंच होती. ती एक पूर्ण मनमोहक व्यक्तिमत्वाची मालकीणी होती. तिचा रंग अतिशय गोरा आणि तेजस्वी होता, ज्यामुळे कुणाच्याही मनात एक वेगळीच भावना निर्माण होत असे. मी शाळेत नवीन आलो होतो. हळूहळू मी सर्वांसोबत मिळू लागलो. सुमारे 6 महिन्यानंतर तिच्या एका मैत्रिणीकडून मला कळालं की मी तिला आवडतोय. जेव्हा मी तिला थेट विचारलं तेव्हा ती काहीच बोलली नाही, फक्त लाजली. एकदा शाळेतून मुलासह फिरायचा कार्यक्रम ठरला. सर्व मुले आणि शिक्षक एका बसमध्ये लोणावळ्याला निघालो. प्रत्येकाने आपापल्या जागा घेतल्या. माझी जागा नेहाच्या मागे होती. सगळ्यांनी खूप आनंद लुटला. परत येताना आम्ही दोघे एकाच बाजूच्या सीटवर बसलो होतो. रात्री उशीर झाला होता. सर्व थकले होते, त्यामुळे लोक झोपायला लागले. नेहालाही झोप येऊ लागली होती. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि गाढ झोपी गेली. मी काहीच बोललो नाही. झोपेतच अचानक तिचा हात माझ्या भावनेवर सरकला. माझ्या मनात एक वेगळीच सनसनी दाटून आली. भावना तीव्र होऊ लागली. मी हळूच तिचा हात बाजूला गेला. तेव्हा ती जागी होती आणि म्हणाली, "सॉरी." मी हसून म्हणालो, "काही हरकत नाही." मग आम्ही हळूहळू बोलू लागलो. बोलता बोलता तिने मला प्रपोज केलं. मीही तिची भावना स्वीकारली. रात्री 11 वाजता आम्ही परत पोहोचलो. सर्वजण घरी निघाले, पण नेहाकडे घरी जाण्याचं साधन नव्हतं. मी विचारलं, "चल, माझ्या रूमवर चल." सुरुवातीला तिने नकार दिला, पण तिच्या मैत्रिणींनी सांगितल्यावर ती तयार झाली. तिने घरी फोन करून सांगितलं की रात्री उशीर झाल्याने ती तिच्या मैत्रिणीच्या घरी थांबणार आहे. मी तिला बाईकवर माझ्या घरी घेऊन गेलो. रस्त्यावरून येताना काही स्नॅक्स घेतले. घरी पोहोचल्यावर मी कपडे बदलले, जेवण केलं आणि झोपायची तयारी केली. आमच्याकडे फक्त एकच बेड होता, म्हणून मी तिला बेडवर झोपायला सांगितलं आणि स्वतः दुसऱ्या खोलीत फरशीवर झोपायची तयारी केली. अचानक तिने माझा हात धरला आणि म्हणाली, "तुम्हीही इथे झोपा ना, मी एकटी झोपत नाही." मी तिच्या भावनेला मान देऊन तिच्या जवळ झोपलो, पण मला झोप येत नव्हती. पहिल्यांदाच इतक्या जवळ एखाद्या मुलीच्या मी होतो. आम्ही पुन्हा बोलू लागलो. बोलता बोलता मी तिच्या हातावर पापी घेतली. ती लाजली, काही बोलली नाही. तिच्या व्यक्तिमत्व मला दिसत होतं, त्यामुळे माझ्या मनात भावना दाटून आली. तिची नजर तिथे पडली असावी. ती नजर खाली घालून हसत होती. मग मी तिला ओढलं आणि पापी दिली. पहिल्या पापीने तिला एक वेगळीच नशा चढली. तीही मला साथ देऊ लागली. हळूहळू मी तिचे सर्व व्यक्तिमत्व मोकळे करून टाकले. मी तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती प्रभावी झाली, कसमसली आणि बारीबारीने मला तिच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव देऊ लागली. तो क्षण माझ्या आयुष्यातील पहिला खरा अनुभव होता. आम्हा दोघांनाही एक वेगळीच भावना जाणवत होती. मग आम्ही पूर्ण मोकळी झालो. मी तिला भावनेला सुंदर अनुभव देण्यास सांगितलं. ती सुरुवातीला नकार देऊ लागली, पण माझ्या आग्रहाने ती तयार झाली. मी आनंदाने भरून गेलो. ती म्हणाली, "हळू, ही माझी पहिलीच वेळ आहे." माझे मन भरून आलं. आम्ही दोघंही पहिल्यांदाच हे अनुभव घेत होतो. मी स्वयंपाकघरातून थोडं तेल आणलं आणि तिच्या जीवनावर लावलं आणि सुंदर अनुभव देऊ लागलो. तेव्हा तिने हळू आवाज काढला. आम्हा दोघांनाही थोडा त्रास झाला. थोड्या वेळाने ती सामान्य झाली आणि मला साथ देऊ लागली. काही क्षणात ती म्हणाली, "मला काहीतरी होतंय." तिने मला घट्ट पकडलं आणि तिच्या जीवनातून एक सुंदर उमट झाला. तिला हे पहिल्यांदाच असल्याने तिला ते समजलं नाही. मी सुंदर अनुभव देणे चालू ठेवलं. तिच्या उमठामुळे एक वेगळीच ध्वनी निर्माण होत होती. काही क्षणात माझ्या भावनेतून रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सुटल्या. मग आम्ही दोघे बाथरूममध्ये गेलो, स्वच्छ झालो आणि येऊन झोपलो. सकाळी जेव्हा सूर्यकिरण खिडकीतून आत आले, तेव्हा नेहाच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मला वाटलं होतं की आयुष्य आता एका सुंदर वळणावर आलंय. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या सकाळी नेहा शांतपणे तयार झाली. तिने माझ्याकडे बघून एक गोड स्मित हास्य केलं आणि ती तिच्या घरी निघून गेली. पुढचे 2 दिवस आम्ही फोनवर बोललो, पण तिसऱ्या दिवशी अचानक तिचा फोन बंद झाला. शाळेतही ती आली नाही. मी अस्वस्थ झालो. तिच्या मैत्रिणींना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ती कुणालाच काही न सांगता रजेवर गेली आहे आणि तिथूनच माझ्या आयुष्यातील त्या भयानक प्रसंगाला सुरुवात झाली. एका रात्री माझ्या रूमची बेल वाजली. बाहेर 2 पोलीस उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहूनच माझ्या काळजात धस्स झालं. त्यांनी मला सरळ पोलीस स्टेशनला नेलं. तिथे गेल्यावर मला जे कळालं ते ऐकून माझे पाय लटलट कापायला लागले. नेहा बेपत्ता आहे आणि तिच्या घरातून आम्हाला तुझ्या नावाचं एक पत्र मिळालंय, ज्यात तू तिला जीवे मारण्याची धमकी दिली होतीस. इन्स्पेक्टरनी माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. माझं डोकं चक्रावलं. धमकी? कसली धमकी? सर, आम्ही तर प्रेमात होतो.
मी ओरडून सांगितलं. पण पोलिसांनी जेव्हा मला ते पत्र दाखवलं तेव्हा माझे शुद्ध सरपले. ते अक्षर हुबेहूब माझंच होतं. पोलिसांनी मला संशयावरून ताब्यात घेतलं होतं. माझी चौकशी सुरू झाली, पण माझ्याकडे त्या रात्रीचा काहीही पुरावा नव्हता. नेहा माझ्या रूमवर आली होती हे कुणालाच माहिती नव्हतं. CCTV फुटेज तपासत असताना अचानक गोष्ट समोर आली. ज्या रात्री मी तिला घेऊन आलो होतो त्या फुटेजमध्ये माझ्या बाईकवर मागे कोणीच बसलेलं नव्हतं. मी एकटाच हवेत हात धरून गाडी चालवत असल्याचं त्या कॅमेऱ्यात दिसलं होतं. इथून माझ्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. डॉक्टर आले, त्यांनी माझी तपासणी केली. त्यांच्या मते मी पॅरानाइट सिकोफेसिया या आजाराचा शिकार होतो. त्यांच्या मते नेहा नावाची कोणतीही मुलगी त्या शाळेत कधीच नव्हती. पण मग ती रात्र, तो अनुभव, ते तिचं लाजणं, हे सगळं काय होतं? 2 आठवडे मी कोठडीत होतो. पण एक दिवस मला नेहाच्या एका जुन्या डायरीचा तुकडा कोठडीतल्या एका अज्ञात व्यक्तीने आणून दिला. त्यावर लिहिलं होतं, तो तुला शोधतोय, वाचव मला. मला समजलं की हा कोणाचा तरी मोठा प्लॅन आहे. मी जामिनावर बाहेर आलो आणि स्वतः नेहाचा शोध घेण्याला सुरुवात केली. मी पुण्याच्या त्या शाळेत गेलो जिथे मी कामाला होतो. तिथल्या रेकॉर्ड्समध्ये नेहाचं नाव नव्हतं, पण जुन्या स्टाफच्या एका कपाटात मला तिचा फोटो सापडला. त्या फोटोच्या मागे एक पत्ता होता, भोसरी, जुना वाडा. मी तिथे पोहोचलो तेव्हा तो वाडा पूर्णपणे पडका होता. तिथे मला नेहा सापडली, पण त्या अवस्थेत नाही ज्या अवस्थेत मी तिला पाहिलं होतं. ती एका खुर्चीवर बांधलेली होती आणि तिच्यासमोर उभा होता शाळेचा प्रिन्सिपलने हसून माझं स्वागत केलं. ये राहुल, तुझीच वाट पाहत होतो. तुला वाटलं नेहा तुझ्या प्रेमात आहे? नाही, ती माझ्या एका मोठ्या गुन्ह्याची साक्षीदार होती. तिला संपवण्यासाठी मला एका बळीच्या बकऱ्याची गरज होती, जो मनसृष्टी आजारी सिद्ध होईल. आणि तू माझ्या जाळ्यात अडकलास. त्याने मला सांगितलं की त्यानेच मला आधी औषध दिली होती शाळेत असताना चहातून, ज्यामुळे मला भास व्हायचे. त्या रात्री नेहा माझ्या रूमवर आलीच नव्हती. तिला त्याने आधीच पळवून नेलं होतं. CCTV फुटेजमध्ये त्यानेच एडिट केलं होतं. पण मग त्या रात्री माझ्यासोबत बेडवर कोण होतं? मी थरथरत्या आवाजात विचारलं. प्रिन्सिपलने एक क्रूर हास्य केलं आणि बाजूचा पडदा सरकवला. तिथे एक आरसा होता. त्या रात्री औषधाच्या नशेत मी स्वतःशीच बोलत होतो. तो सगळा माझ्या मेंदूने रचलेला भ्रम होता, जो त्या औषधामुळे वास्तव वाटत होता. मी रागाने प्रिन्सिपलवर धावून गेलो. झटापट झाली. नेहाने कसाबशी स्वतःला सुटका करून घेतली. आम्ही तिथून पळालो. पोलिसांनी प्रिन्सिपलला अटक केली. सगळं संपलं असं मला वाटलं होतं. पण 6 महिन्यानंतर मी आणि नेहा लग्न करणार होतो. लग्नाच्या आदल्या रात्री नेहा माझ्या जवळ आली आणि हळूच म्हणाली, त्या रात्री तुला खरंच औषधामुळे भास होत होते का रे? मी हसून म्हणालो, हो, प्रिन्सिपलने तसंच सांगितलं ना. नेहाने एक थंड कटाक्ष टाकला आणि माझ्या कानात कुजबुजली. पण प्रिन्सिपल तर 5 वर्षापूर्वीच मेला होता राहुल. मग त्या दिवशी वाड्यात तुला कोण भेटलं? मी तिथून गेलो. मी वळून पाहिलं तर नेहाच्या हातात एक जुना फोटो होता, ज्यात प्रिन्सिपलच्या गळ्यात फुलांचा हार होता आणि त्यावर निधनाची तारीख लिहिलेली होती, जी आमच्या त्या भेटीच्या आधीच लिहिलेली होती. माझं मन गाठलं. मी थिजून गेलो. नेहाच्या हातातला तो फोटो जुना होता. माझ्या डोळ्यासमोर तो पडका वाडा, तिथली झटापट आणि तो प्रिन्सिपल, सगळं काही एखाद्या सिनेमासारखं फिरू लागलं. नेहाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचा स्पर्श आता मगासारखा नव्हता. तो बर्फासारखा थंडगार होता. राहुल, ती पुन्हा कुजबुजली. तुला खरंच वाटतं का मी जिवंत आहे? मी घाबरून मागे सरकलो आणि आरशात पाहिलं. आरशात मी एकटाच उभा होतो. माझ्या बाजूला कोणीच नव्हतं. मी ज्या नेहाचा हात धरला होता, जिच्याशी मी लग्नाच्या गोष्टी करत होतो, ती तिथे नव्हतीच. अचानक मला आठवू लागलं, 3 वर्षापूर्वी लोणावळ्याच्या सहलीहून येताना आमच्या बसचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात नेहा जागीच ठार झाली होती. तिच्या मृत्यूच्या धक्क्याने माझं मानसिक संतुलन बिघडलं होतं. मी ज्या रात्रीचा अनुभव सांगत होतो, तो कोणताही अनुभव नव्हता, तर माझ्या एकाकी मनानं रचलेलं एक स्वप्न होतं. मी ज्या प्रिन्सिपलला वाड्यात पाहिलं, तो माझाच एक भास होता, जो मला गुन्हेगार ठरवून शिक्षा देऊ पाहत होता. कारण नेहाच्या मृत्यूला मी स्वतःला जबाबदार धरत होतो. बाहेरून पोलिसाच्या गाड्याचा आवाज आला. नेहाच्या घरच्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार केली होती की मी तिच्या मृत्यूच्या ठिकाणाहून तिचे फोटो आणि काही वस्तू चोरून आणल्या आहेत. मी खिडकीकडे पाहिलं. तिथे पांढऱ्या कपड्यात नेहा उभी होती. तिने फक्त एकदाच माझ्याकडे बघून मान हलवली आणि धुक्यात नाहीशी झाली. सत्य हेच होतं की नेहा कधीच परतली नव्हती.
मी फक्त तिच्या आठवणीच्या आणि माझ्या स्वतःच्या वेडेपणाच्या तुरुंगात कैदी झालो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल किंवा काही कमी जास्त वाटत असेल तरीही खाली कमेंट करून नक्की तुमचं मत सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला अजून चांगल्या आणि थरारक कथा लिहायला मदत होते. आणि जर तुम्हाला अशाच रोचक आणि सस्पेन्स भरलेल्या कथा पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.